सकलं सदा सकलं सदा साधु 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 साधु. सर्वांनी दोन्ही हाताने चेहऱ्याला स्पर्श करा, तुमचे डोळे उघडा. तर आज आपण ह्या गाथावंदना जेव्हा घेत आहोत तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा परित्राण पाठाची सुरुवात केली तर परित्राण पाठ काय त्यांनी सुरुवातीपासून नाही घेतलेलं होतं. तर परित्राण पाठ घेत असताना त्याची सुरुवात कशी काय झाली ती आपण समजून घेऊ. म्हणतात तथागत भगवान गौतम बुद्ध श्रावस्तीच्या जेठवणारामध्ये मागची 25 वर्षापासून वास्तव्याला होते. तिथे 25 वर्षांवर त्यांनी घालवलेले होते. मात्र जवळच एक नगर होतं ज्या नगराचं नाव होतं वैशाली. त्या वैशाली नगरामध्ये मागच्या 20 वर्षापासून पाऊसच पडलेला नव्हता, अकाल पडलेला. अशा अवस्थेत काय करावं काही सुचत नव्हतं. तिथला जो पंतप्रधान आहे राजाला म्हणतो, राजा इथे जवळच तथागत भगवान गौतम बुद्धांचं वास्तव्य आहे. कित्येक लोक भगवंताकडे येतात, मग तुम्ही भगवंताकडे का जात नाही? त्यांना आपल्याकडे का आमंत्रित करत नाही? त्याची ती गोष्ट ऐकून तो राजा भगवंताकडे काही भेटवस्तू घेऊन जातो आणि त्या भेटवस्तू भगवंतांना देतो. त्यांना निवेदन करतो की तथागता आपण आपल्या संपूर्ण भिक्षू संघासोबत आमच्याकडे आमंत्रित आहात. आमच्या इकडे यावं आणि आमच्याकडे भोजन करून पोचायच्या अगोदर इतका धोधो पाऊस पडतो की त्या नगरातलं संपूर्ण वातावरणच बदलून जातं. आणि त्यावेळेस भगवंत तिथे पोहोचल्यानंतर ज्या काही गाथावंदनाचं पठण करतात त्याच गाथावंदनांना परित्राण पाठ म्हणतात. हेच ते पहिलं परित्राण पाठ होतं जे भगवंतांनी घेतलेलं होतं. तर खरोखर तुमचं लक्ष माझ्याकडे आहे की पोहणार नाही, तर त्याची आपण पडताळणी करूया. आणि एक प्रश्न तुम्हाला विचारत आहे, भगवंतांनी सर्वात पहिलं परित्राण पाठ कुठल्या नगरामध्ये घेतलं? कुठे घेतलं? वैशाली नगरामध्ये. आणि तिथे ज्या काही गाथावंदना घेतल्या त्याच्यामध्ये एक सुत्त घेतलं. ते सुत्त असं आहे, ते सुत्त म्हणजे रतनसुत्त आहे. कोणतं सुत्त? रतनसुत्त. आणि ह्या रतनसुत्ताचा अर्थ असा आहे की ह्या भूतलावरती, ह्या नभामध्ये, ह्या सृष्टीमध्ये ज्या काही तृप्त अतृप्त अशा वाईट शक्ती असतील तर त्या सर्वांनी इथे एकत्रित यावं. आणि काय करावं? तर भगवंताच्या वाणीचं श्रवण करावं, धम्माचं श्रवण करावं आणि संघाचं अनुसरण करावं. तर असा त्या गाथेचा अर्थ आहे. ही गाथा आपण नक्कीच घेऊ. परंतु इथे समजण्यासारखी एक गोष्ट ही होती की भगवंत जिथे राहत होते त्या नगराचं नाव श्रावस्ती होतं. पण त्याच नगराच्या बाजूला जे नगर होतं वैशाली, तिथे मागच्या 20 वर्षापासून काय पडलेला होता? अकाल पडलेला होता, पाऊस पडलेला नव्हता. तर असं कित्येक लोक विहाराच्या आजूबाजूला शेजारपाजारी राहतात. कित्येक लोक बाहेरून त्या विहारामध्ये येतात. बरोबर आहे? जे लोक बाहेरून त्या विहारामध्ये येतात त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला असतो. मात्र जे लोक विहाराच्या आसपास राहतात त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल होत नाही. कारण माहित आहे? बघा आपल्या शेजारपाजारची घरं कशी आहेत? आजही पडकी तुटका आहेत, जुनी घरं आहेत. त्याच्यानंतर त्यांची परिस्थिती कशी आहे? तर आजही ते गरिबीमध्ये, तंगीमध्ये, हालाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन यापन करत आहेत. मग विहाराच्या जवळ राहून त्याच विहारामध्ये येऊन माझ्यामध्ये परिवर्तन झालं. मी आज 2,500 ते 3,000 कार्यक्रम करू शकलो, 13 आंतरराष्ट्रीय कार्यक्रम देऊ शकलो आणि माझ्या परिस्थितीमध्ये बदल झाला विहारात येत असताना. मग जे लोक विहाराच्या आसपास राहतात त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल का होत नाही? हा प्रश्न समजून सांगायचा होता. कारण
आजूबाजूच्या शेजार पाजारच्या लोकांना वाटते हे काय यांचं रोजचंच काम आहे, हे काय यांचं रोजचंच काम आहे, काय तिथे तेच ते रोज होत असतात आणि म्हणून ती लोक विहारात जात नाही. कानावरती तो धम्म पडत असतो, परंतु तो पडत असताना सुद्धा त्यांचा टीव्हीचा व्हॉल्यूम थोडा अधिक असेल. कसा धम्म समजेल, कसं त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल, आणि ह्या एका प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत. आणि ते लोक धम्मापासून धम्माच्या जवळ असतात, विहाराच्या जवळ असतात, मात्र धम्मापासून ते मैलो दूर असतात आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नसते. समजलं? परंतु पूर्वाजन्मीचा त्यांचा कुशल कर्माचा तो योग होता की त्यांनी काहीतरी कुशल कर्म केलेले होते, म्हणून त्यांना विहाराच्या शेजारपाजारी जागा मिळालेली होती. मात्र आता ते विसरलेले आहे की आम्ही इतके सुंदर चांगले कुशल कर्म केलेले होते, मात्र आज आम्ही त्याला विसरत आहोत. आज जरी त्यांनी त्या कुशल कर्माची जाणीव केली तर काही दिवसातच त्यांच्यामध्ये परिवर्तन होऊ शकते. असाही काही धम्म मी पुढे सांगणार आहे. तर त्या रतनसुत्तातील 4 गाथा घेत आहोत. रतनसुत्तातील जे भगवंतांनी सर्वात पहिल्या परित्राण पाठामध्ये घेतलेलं होतं. याणी दभोताणी समागतानि भूमाणि वायाणि अनन्तलिख्यं सप्पेव भूता सुमना भवन्तु तस्माहि भूता दिशामेत सर्वे मेतं करोतं मानुषीया पजाय दिव्याचरतोच हरिन्तये बलि तस्माहि निरखत अपमत्ता यङ्किञ्चिवित्तम् इथवाहुरोवा सद्ये स्वायं रतनं पणितं नन्नो समङ्गति तथागतेन इदं विबुद्धे रतनं पणितं. माझ्यानंतर सर्वांनी म्हणायचे 4 शब्द. एतेन सच्चेन सुवस्ति होन्तु. एतेन सच्चेन सुवस्ति होन्तु. सर्वांनी म्हणा. सच्चेन सुवस्ति होन्तु. एतेन सच्चेन सुवस्ति होन्तु. एतेन सच्चेन सुवस्ति होन्तु. कय्यं विरागम् अमतं पलितं यदगच्छकासक्यमुनि समाहितो न तेन धम्मेन समत्तिकिच्छे इदं पिधम्मे रतनं पनीतं. पुन्हा माझ्यानंतर. एतेन सच्चेन सुवस्ति होन्तु. एतेन सच्चेन सुवस्ति होन्तु. एतेन सच्चेन सुवस्ति होन्तु. एतेन सच्चेन सुवस्ति होन्तु. यं बुद्धसेठो परिवन्दये शुचि समाधिनामानन्तकिच्छमाहु समाधिना तेन समोण विज्यति इदं पिधम्मे रतनं पनीतं. एतेन सच्चेन सुवस्ति होतु. एतेन सच्चेन सुवन्ति होन्तु. एतेन सच्चेन सुवस्ति होन्तु. एतेन सच्चेन सुवस्ति होन्तु. ये पूगला 8 सन्तपस्सता चत्तारि तानि युगानि होन्ति. ते दक्षिणय्या सुगत ससा
येते सुदिन्नानि महाफलानि इदम्पि सङ्गे रत्नं पणितं एतेन सचेन स्वस्ति होन्तु येतेन सचेन बोलना है येतेन सचेन स्वस्ति जैसा वो बोलते हैं आखिरी का शब्द येतेन सचेन सुवस्ति होन्तु येतेन सचेन स्वस्ति होतु एतेन सचेन स्वस्ति होतु साधू 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 आणि याच्यातील 4 शब्द होते एतेन सच्चेन सुवस्ति होन्तु. आम्ही जितके लोक ह्या परित्राण पाठात बसलेलो आहोत, जिथूनही आम्ही ह्या धम्म श्रवण करत आहोत, त्या सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. मग ते दृश्य असो किंबहुना अदृश्य असो, त्या सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. आणि म्हणून किती परित्राण पाठामध्ये त्या जागा बाधित असतात, त्या जागेमध्ये प्रॉब्लेम्स असतात, त्या जागेमध्ये काही तरी अकुशल अघटित घटत असते आणि म्हणून त्या जागेत उत्पत्ती किंवा उत्क्रांती होत नाही. आणि म्हणून भगवंतांनी हे सूक्त घेतलेलं होतं, ज्या सूक्ताचं नाव काय आहे? रतन सूक्त. कोणतं सूक्त? रतन सूक्त. रतन सूक्त. तर ह्याच रतन सूक्त